कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील नदी नाल्यांना मोठा पूर आला आहे आणि या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आहेत। सर, काय सांगाल, ज्या पद्धतीनं जनजीवन सुद्धा विस्कळीत झालं होतं, आता काय परिस्थिती आहे नांदेडची? सध्या स्थितीमध्ये पाऊस थांबलेला आहे, परंतु आपल्याला काल दुपारपर्यंत आपल्याकडे भरपूर पाऊस झाला आणि दुपारनंतर जो कॅचमेंटमध्ये नगर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, नाशिक जिल्हा, तर हे सगळं कॅचमेंटमधलं पाणी खूप मोठी आवक आपल्याला विष्णुपुरीमध्ये झाली होती आणि त्यामुळं विष्णुपुरी डॅममधून जे काय डिस्चार्ज होतं आहे, विसर्ग होतो आहे, तो जवळजवळ 3,10,000पर्यंत गेला होता आणि इतका विसर्ग इतक्या मोठ्या प्रमाणावर आपण 2006लाच सोडला होता आणि त्यामुळं आपली जी धोक्याची पातळी आहे ती पण नदीने क्रॉस केली होती। म्हणजे 354 मीटर धोक्याची पातळी आहे, 355पर्यंत पाणी गेलं होतं। तसा अलर्ट आपल्याला रात्रीचा आलेला होता की असं होऊ शकतं, त्यामुळं जवळजवळ पहाटे 4पर्यंत आम्ही महापालिकेच्या टीमनी सगळ्यांनी मिळून ते लोकांना शिफ्ट केलं। सध्या हजारो लोक महापालिकेच्या जे आपले केंद्र आहेत, शेल्टर हाऊसेस आहेत, तिथं आहेत, त्यांची जेवणा खाण्याची व्यवस्था केली आहे, मोबाईल टॉयलेट्सची व्यवस्था केलेली आहेत आणि त्यांना आता आम्ही ज्या काही किट्स जीवनावश्यक लागणार आहेत त्या पण त्याची व्यवस्था करतो आहे। बाकी दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडं आता पाऊस जरी थांबला असेल तरी जे पाणी आपल्याकडं मन्याड नदीतून आहे, काही प्रमाणात लेंडी नदीतून आहे, निजामसागरचा 1 लाखापेक्षा जास्त डिस्चार्ज आहे, तर आणि हे सगळं पाणी धर्माबादमध्ये आपलं जातं आहे आणि पोचमपाडमध्ये जो काय बॅकवॉटर आहे त्याच्यामुळं पण मोठ्या प्रमाणावर शेती आपली पाण्याखाली गेलेली आहे। तर तिथून पण आपलं कंटिन्यूस त्या भागावर लक्ष आहे आणि तेलंगणाचे जे इरिगेशन विभाग आहे त्यांच्याशी पण सकाळपासून मी संपर्कात आहे। आताच त्यांनी विसर्ग त्यांचा 1 लाखांनी वाढवण्याचं आपल्याला एक आश्वासन दिलं आहे, त्यामुळं रिलीफ मिळेल अशी अपेक्षा आहे। दुसरीकडं जो आपला नुकसान जे झालेलं आहे आपलं आधीचं, तर त्याचे पंचनामे आपले पूर्ण झालेत आणि मदत वाटपाचं कामही आपलं चालू झालं आहे, परंतु आता ही परत नव्याने फ्लड परिस्थिती उद्भवल्यामुळं तर सध्या तरी आजचा दिवस आमचं पूर्ण जे फोकस आहे कुठल्या प्रकारे जीवितहानी होऊ नये, कारण काल अशी परिस्थिती काही ठिकाणी आली होती, परंतु 100पेक्षा जास्त नागरिकांना आमच्या SDRFच्या टीमने रेस्क्यू केलेलं आहे आणि त्यांना कुठल्या प्रकारे जीवितहानी होऊ दिली नाही। आज पण तेच आमचं टार्गेट आहे, जीवितहानी होऊ न देणं आणि त्याचसोबत जे काही नुकसान झालेलं आहे त्याचं एक नव्याने परत पायाभूत सुविधांचं आपलं नुकसान झालं आहे, रस्ते आहेत, पूल आहेत, शाळा अंगणवाड्या आहेत, आपल्या वीज पुरवठ्याच्या लाईन्स आहेत, पाणी पुरवठा लाईन्स आहेत, याचं पण डॅमेज आपलं पहिल्या टप्प्यात काय झालं होतं आणि आता गेल्या 2-3 दिवसामध्ये पण त्याचा डॅमेज झालेला आहे, तो पण आम्ही अहवाल शासनाला आज सादर करणार आहोत। सर, नांदेड आजची काय परिस्थिती असणार आहे? हवामान खात्याचा काय इशारा आज तर आपल्याला अलर्ट नाही आहे, सुदैवाने जो लो प्रेशर एरिया शिफ्ट झालेला आहे, त्यामुळं आता फक्त येणारी जी आवक आहे, जे पाऊस काल झालेला आहे तर तो आपल्याकडं आज पोहोचेल, त्यामुळं डिस्चार्ज मॅनेजमेंट आहे आणि नदीकाठच्या गावांना आपण सतर्कतेचा इशारा ऑलरेडी दिलेला आहे, तर सर्व लोक आमचे फील्डवर आहेत, तर परिस्थिती नियंत्रणात आज आहे। तर आपण जर बघितलं तर पाठीमागं जवळपास 6,48,000 हेक्टरवर शेतीपिकात नुकसान झालं होतं, ती रक्कमसुद्धा मंजूर झाली, शेतकऱ्यांच्या खात्यात कधीपर्यंत पडेल? आपल्याकडं 6,48,000 हेक्टर जवळजवळ आपलं बाधित झालं होतं सोयाबीन आणि कापूस, त्याच्यामध्ये शासनाचा GRI निघाला आणि आपल्याला जी मदत मंजूर झाली आहे त्याच्यामध्ये युद्ध पातळीवर जवळजवळ 3 लाखाच्या आसपास याद्या आपल्या अपलोड झालेल्या आहेत आणि त्याची मदत मिळणं पण आपलं सुरू झालेलं आहे। आमचं टार्गेट आहे की दसऱ्याच्या आतमध्ये या पूर्ण याद्या अपलोड होतील आणि दिवाळीच्या आतमध्येच पूर्ण वाटप होऊन जाईल असं आमचं नियोजन आहे आणि त्याचसोबत जो नव्याने काही लॉस झालेला आहे तो पण आपल्या पॅरलली त्या गोष्टींचे पंचनामे करणे आणि शासनाला तत्काळ सादर करणे असं आमचं टार्गेट आहे। सर, गेल्या 2 दिवसापासून ज्या पद्धतीनं पाऊस पडतोय, नुकसानीची वाढ होण्याची शक्यता आहे आता? काही प्रमाणात ऑलरेडी आपलं सगळं क्षेत्र तर कव्हरच झालेलं आहे, त्यामुळं थोडंफार त्यात बदल होईल, फारसा होणार नाही, कारण ऑलरेडी जे पाण्याखाली होतं त्याचं नुकसान जे झालेलं आहे तिथंच परत बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं आहे। नुकसान जर झालं वाढीव तर मग जे पायाभूत सुविधा आहेत, रस्ते खचणं, पूल खचणं, या प्रकारच्यामध्ये ॲड आपलं ते होईल। अदरवाईज जे नुकसान जे आधीचं झालं आहे शेतीचं त्यात फारसा बदल होणार नाही, ते ऑलरेडी झालेलं आहे आणि जे काय जनावरं वाहून जाणं किंवा मृत्यू, आपल्याकडे काल 2 मृत्यू झाले, तर तेच थोडंसं ॲड त्याच्यामध्ये होईल।
आता नागरिकांना काय आव्हान असणार आहे? नागरिकांना आव्हान आहे की सुदैवाने काल आपण सुट्टी जाहीर केलेली होती आणि आज रविवार असल्यामुळं शाळा कॉलेजेस तर बंद आहेत, ऑफिसेस बंद आहेत. परंतु नागरिकांनी कुठल्याही अत्यंत तातडीच्या कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. दुसरी गोष्ट, अफवांवर विश्वास ठेवू नये. कारण बऱ्याचदा जे व्हिडिओ शेअर होतात इंस्टाग्रामवर किंवा सोशल मीडियावर ते बऱ्याचदा जुने असतात आणि ते आपल्याला कळत नाही की हा व्हिडिओ कधीचा आहे किंवा काय. त्यामुळं अननेसेसरी जुने व्हिडिओ शेअर करून पॅनिक करू नये. कारण ऑलरेडी आम्हाला सगळ्या परिस्थितीची पूर्ण कल्पना आहे. आमचे सगळे लोक फील्डवर आहेत आणि आमच्या डिझास्टर मॅनेजमेंट सेलला सगळ्या अपडेट्स रेग्युलरली कुठल्या गावची काय परिस्थिती याच्या येतच असतात. त्यामुळं तो एक महत्त्वाचा आहे. ज्या ठिकाणी आपली पूल आपले ज्या पाण्याखाली गेलेत त्या ठिकाणी प्रवास टाळावा. बऱ्याचदा पाणी बघायला, पूर बघायला किंवा सेल्फी पॉईंट्स काही ठिकाणी लोक उत्साहाच्या भरात जाऊ शकतात, ते जाऊ नये, हे एक आव्हान आहे. आणि काही महत्त्वाचा आपला संदेश असेल तर इमिडिएटली आपल्या डिझास्टर मॅनेजमेंट सेलला किंवा तुमच्या गाव पातळीवरच्या कुठल्या अधिकाऱ्याला, आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना तात्काळ कळवावा. हाच माझा सगळ्यांना सध्या मेसेज आहे. परंतु सुदैवाने आज पाऊस नाही, त्यामुळं मला वाटतं की परिस्थिती पूर्वपदावर येईल. धन्यवाद सर. निश्चित आपल्यासोबत होते नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, ज्यांनी नांदेडच्या पूर परिस्थितीबाबत आपल्याशी सविस्तर संवाद साधला आहे. कॅमेरा पर्सन अनिकेत दहातोंडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.